बघूया साक्षात या दुर्गेश्वरीचा, या राजराजेश्वरीचा आशीर्वाद कोणाला मिळतोय तो. हो, आणि यावेळेला बघा काय चेंडू. एक धावा इथे मिळतात आहेत, कारण का इझिली जस्ट फलंदाजांनी कट केला त्या चेंडूला. पण अतिशय पेस असलेली गोलंदाजी होती, खूप चांगली. राईटम खरं तर राऊंडचा मारा करतोय, पण अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. अगदी आपल्या ऑफ साईडला चेंडू तटवला होता, एक धावा मिळाला. शुभारंभ केला गेला ओम शुभम भवतु म्हणत एक धावाने. गोलंदाज आहे तो सलीम. दुसरा चेंडू, 2 धावा, 2 चेंडू 2 धावा. ओ, आणि यावेळेला पण बघा, यावेळेला इझिली कट, अगदी इन बिटवीन द विकेटच्या माध्यमातून अगदी चेस करत जस्ट ही धावती धावसंख्या त्यांनी घेतलेली आहे. अगदी पापण्यांचे आपण म्हणतो ना, की अगदी न लावतो तच पापणी, डोळ्यांची पापणी न लावते तस धावसंख्या पूर्ण होते. वा, हे बघा यावेळेला, बघा यावेळेला नक्कीच अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकण्याचा निश्चित प्रयत्न केला होता, ऑफ इन स्विंग कटरचा प्रयत्न केला होता, पण नक्कीच तो स्टंपवरती आढळला नाही, अन्यथा फलंदाज नक्कीच बाजू शकला असता. डॉट चेंडू, वाह क्या बात है, क्या बात है सलीम, बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस सलीम के द्वारा. वाह, हेलो. और देखिए खास तेज सर्रार गेंदबाजी जो कि सलीम के द्वारा एक रन बिल्कुल लेने में कामयाब रहे. पप्पू, ओहो देखिए पप्पू ने बहुत ही बढ़िया कट किया, आसानी के साथ उस गेंद को जस्ट पुशअप किया बैकफुट में अपने थर्ड मैन के दिशा में, और साथ ही साथ एक रन आसानी के साथ में लेते हैं. और उनको पता है कि कहां पे किस पोजीशंस में, किस साइड में, किस दिशा में रन उस गेंद को ढकलना है. क्यों हम ज्यादा प्रयास करें, बिग स्ट्रोक करें और गलती के मारे आउट हो जाए. अपने सहयोगी क्षेत्ररक्षकों को कुछ सूचना देते हुए, जो कि पॉइंट के दायरे में जो क्षेत्ररक्षक थे उस हेलो, बिल्कुल उस क्षेत्ररक्षक को सलीम को बिल्कुल बैकफुट में भेजते हुए डीप मिड ऑफ में गेंदबाज दोबारा अपने मार्ग के ऊपर. ओह, इस बार बहुत ही बढ़िया कट, लेकिन अपने हल्के हाथों से जस्ट पुशअप किया था और स्मैश किया था उस गेंद को, जो कि अपने ऑफ साइड में कवर के दायरे में, और कवर के दायरे में तो वहां पे एक डिक्लेयर जोन के तहत उसे एक रन मिलता हुआ आसानी के साथ. देखिए क्या बढ़िया स्मैश, वाओ, कारपेट स्ट्रोक आसानी के साथ में आगे गए, बढ़िया खूबसूरती के साथ अपने कलाई का उसने इस्तेमाल किया और बल्ले के साथ ही उसको स्ट्रोक दिया, जो कि कारपेट के सहारे गेंद जाती हुई 2 रनों के लिए. अगर गलती से एक फीट भी अगर यही दिशा में होती ना, तो भी 4 बिल्कुल जा सकता था. जो कि रन हो चुके हैं 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर. ओह देखिए यहां पे, देखिए बैकफुट पे जाते हुए, जगह बनाते हुए ये आसानी के साथ उन्होंने स्ट्रोक खेला. उसे पता है कि कैसे रन बटोरा जाता है. और देखिए जरूर सराहना करनी होगी इस बल्लेबाज की, क्या खूबसूरती के साथ बिना कोई टेंशन लिए ये खेलता है बल्लेबाज. अब नॉन स्ट्राइकर एंड पे, अब स्ट्राइकर एंड पे आ चुके हैं ये नए बल्लेबाज.
ओहो, यहाँ पे देखिए जस्ट टैप किया उस गेंद को अपने ऑफ साइड के दायरे में, जो कि लेफ्ट हैंड फलंदाज बल्लेबाज है। और खास करके जरूर सराहना करनी होगी, खास करके गेंदबाज भी राइट राउंड गेंदबाजी डालता हुआ। सो 2 ओवर कंप्लीट हो चुके हैं, इन्हें 12 गेंदों में 12 रन आ चुके हैं। 2 ओवर के साथ ही साथ ही मुंबई आपली आहे, आपली, आणि त्या आवाज पण आपलाच पाहिजे बरं. बघूया सलीम काय गोलंदाज आहे. वा, पहिली गोलंदाजी अतिशय सुरेख त्याने टाकली होती. शडशडीत अशी त्याची शरीरयष्टी बघा ना. लेकिन इस बार बिल्कुल ये वाइड गेंद जाते हुए, जो कि काफी अनुभवी हैम्पायर है पीछे, मेन हैम्पायर की भूमिका में यहाँ पे अविनाश जी घाग. ओहो हो, यहाँ पे देखिए कट करते हुए, जो कि इसे राइट की साइड में, इन्हें ऑफ साइड की दिशा में इसे ढकेला है. एक रन बिल्कुल मिलता हुआ आसानी के साथ. एक गेंद 14 रन, एक गेंद 14 रन. जय भवानी रॉयल चेंबूर्स आसानी के साथ ये रन बटोरते हुए. सलीम मालक 11 के गेंदबाज. ओ देखिए यहां पे काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी गेंदबाजी. वैसे तो स्लोअर डिलीवरी बिल्कुल डाली थी, और इस स्लोअर डिलीवरी में बिल्कुल काम कर गई ये गेंद. और देखिए ना, जो कि इस टीम के महत्वपूर्ण पैकर, जो कि हमारे निखिल जी भंडारे के चेहरे पे कितनी हंसी आ गई. बड़ी बात है ये. ओहो, यहां पे देखिए बॉल को कट लगते हुए बैकफुट में गेंद जाते हुए. सो 3 गेंद अब तक डाल चुके हैं, जो कि 3 टू गो एंड 3 टू गो नाउ. 3 बॉल 15. ओहो, यहां पे देखिए एक रन आसानी के पे, जो कि रन हो चुके हैं 16. गेंदे 4 हो चुकी है, 2 गेंदे अब आना शेष है. 2 गेंदे अब शेष है. और साथ ही साथ देखिए अब सलीम के द्वारा ये गेंद, 2 गेंद अब शेष. देखिए क्या बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस, बहुत ही बढ़िया स्ट्रोक. लेकिन उसी आसानी के साथ वहां पे डीप मिड ऑफ में उस गेंद को रोकते हुए क्षेत्ररक्षक. वाह, अगर गेंद छूटती ना तो डेफिनेटली 2 हो जाता वहां पे. और फील्डर सुनील की जरूर सराहना करनी होगी. सुनील, वाह, काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन मुजाहरा बिल्कुल सुनील के द्वारा. ओहो, देखिए बल्लेबाज का फुटवर्क क्या कहने. वाह, बल्लेबाज का फुटवर्क देखिए क्या कहने. और साथ ही साथ जरूर सराहना करनी होगी ये गेंदबाज की. ये गेंदबाज आगे, तीन षटक पूर्ण आणि धावसंख्या झाली ती 11. ए जाबर,
साउंड हळू कर. यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया टैप, वाह क्या कह रहे, बोल कहते हैं ना कलात्मक रीत्या, जो कलात्मक के द्वारा ये स्ट्रोक खेलने का ये प्रयास काफी खूबसूरत उनका रहा, या कैलकुलेटेड स्ट्रोक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिल्कुल इसे कह सकते हैं। और इसी की खासियत ये अंडरआर्म में ये स्ट्रोक मायने रखते हैं, बिल्कुल मायने। घनश्याम जी, ओहो देखिए यहाँ पे उस गेंद को जांचा परखा और उसे समझा कि ये गेंद वाइड है तो हम क्यों खेले। घनश्याम, गेंदबाज धीरज, ओहो देखिए घनश्याम ने जस्ट उस गेंद को पुशअप किया और आसानी के साथ में एक रन बटोरते उसके उस गेंद के ऊपर। 2 गेंदे 21। ओह देखिए यहां पे स्वीप करने का प्रयास, काफी स्वीप करने का प्रयास, लेकिन ये लम्हा काफी मुश्किल भरा बिल्कुल हो सकता था, अपने टीम को गहरे संकट में बिल्कुल ला सकता था, क्योंकि अब तक एक भी विकेट लॉस नहीं है ये टीम। जय भवानी रॉयल चेंबूर ये टीम है, अब तक एक भी उनका विकेट नहीं जा चुका है। और देखिए यहां पे बहुत ही बढ़िया जो कि उनका आणि त्याचा युवा सेनेची ठाणे शहराची तलवार युवा सेनेचे समन्वयक सन्माननीय आदरणीय युवा ते म्हणजेच प्रसाद पूजा गणेश वाघ यांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे। सन्माननीय प्रसाद पूजा गणेश वाघ यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत। आणि 26 टू विन बरं का, 26 धावसंख्या एकूण उभारले आहेत पहिल्या षटका अखेर, नो एनी लॉस, विदाउट एनी लॉस 26 धावसंख्या 25 धावसंख्या केल्यात, 26 धावसंख्या जिंकायला हव्यात, नक्कीच कौतुक करावं लागेल। जय भवानी रॉयल चेंबूर संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल, 25 धावसंख्या उभारल्या, 26 टू विन आहे। आणि मला वाटतं अजूनपर्यंत इट इज म्हणजेच प्रसाद पूजा गणेश वाघ यांचं या मंचावरती आगमन झालेलं आहे। आणि त्याचबरोबर सन्मान्य संजूजी रेवळेकर साहेबांचंही या मंचावरती सन्मान्य आगमन त्यांचं झालेलं आहे। संजूजी रेवळेकर साहेबांचंही आम्ही या मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि आमचे सन्मान्य आमचे आदरणीय कडव काकांचंही आम्ही ते मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आणि त्याचप्रमाणे समजा सर्वांचा उत्साह वाढवायला या मंचावरती स्वतः आपण पाहतो आमचे स्वानंदजी पवार उपविभाग प्रमुख।
आणि सोबत आमचे अत्यंत कार्यतत्पर व्यक्तिमत्व जयजी कडव आणि आमचे दुसरे कार्यतत्पर व्यक्तिमत्व अर्थात आमचे योगेशजी देखील इथे आलेले आहेत. योगेशजी क्षीरसागर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि टेमिनाका मित्रमंडळाचे मुख्य आधारस्तंभ बरं का, सन्माननीय आदरणीय संजूभाई रवळकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही नक्कीच त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी 38 वर्षाचा निश्चित घरोबा असेल मला वाटतं रेवळकर साहेबांचा या टुर्नामेंटशी निश्चित. आणि त्याचबरोबर सन्माननीय श्लोक पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लाजले बिचारे. श्लोकजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि यावेळेला बघा, कट केला, दिशा दिली, एक धावा निश्चित मिळतात. तर एकूणच मालक 11 हा संघात आहे. 3 चेंडू 3 धावा, प्रत्येक चेंडू गणित त्यांना धावसंख्या निश्चित उभारायची आहे. हा सामना जिंकण्यासाठी अत्यंत अटीतटीचा सामना आहे. 26 धावांचं एकूण आव्हान आहे. आणि यावेळेला बघा, सुंदर टॅप मारलाय आपल्या ऑफ साइडला, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दायरेमध्ये. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. ओ, यावेळेला चांगला फटका, लेग साइडला चांगला बहारदार स्ट्रोक. 1 धावा निश्चित, 2 धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता इथे. एकच धावसंख्या इथे मिळते. आणि आपण पाहतो इथे सन्मान्य अतिथींचा इथे विशेष सन्मान केला जात आहे. आदरणीय सहदेव कडव सरांना मी विनंती करतो की आपण प्लीज सन्मान्य अतिथींचा आपण इथे सन्मान करायचा आहे. संजूजी रेवाळकर साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जात आहे. टेमिनाका मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संजूजी रेवाळकर साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. टेमिनाका मित्रमंडळचे आधारस्तंभ निश्चित रेवाळकर साहेब, अगदी 38 वर्ष या टुर्नामेंटच्या माध्यमातून निश्चित घरोबा देखील राहिलेला आहे. आणि त्यातच आपण इथे पाहतो, खरं तर या मंचावरती प्रत्यक्ष उपस्थित आपला सर्वांचा लाडका असं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक अडीअडचणीमध्ये अगदी सर्वात पुढे असणार असं व्यक्तिमत्व, तमाम तरुणांचे युवास्थान आशास्थान कार्यतत्पर व्यक्तिमत्व आमचे आदरणीय श्री निखिलजी बुडदुरे साहेब. आणि त्यातच आमचे उत्कृष्ट टेनिस क्रिकेटर आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये असलेले माननीय जी श्री, मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे सुपर कॉप बरे का. नक्कीच, म्हणजे गुन्हेगारवरती वर्चस्व ठेवण्यासाठी निश्चित त्यांचा म्हणजे नक्कीच ते त्याबद्दलही काम निश्चित करत असतात. खूप स्वागत आहे त्यांचं. चला तर 26 आव्हान आहे आणि 26 धावांचं आव्हान बघूया लीलया पार पडलं जात आहे का. तसं पाहायला गेलं तर मॅच हा नक्कीच अटीतटीचा हा सामना नक्कीच होऊ शकतो. प्रत्येक चेंडू गणित एक एक धावसंख्या पाहिजे. आणि त्यातच आता इथे खेळते ती म्हणजे मालक 11 जय भवानी रॉयल चेंबूरच्या अगेन्स्टमध्ये, ज्यांनी प्रथम स्तरावरती पहिला सामना खेळताना फर्स्ट इनिंग खेळताना 25 धावसंख्या विदाउट लॉस. आणि ह्या वेळेला बघा, जस्ट ड्यू टू प्रेशर बरं का, दडपणामध्ये हा आलेला वाईट.
धावसंख्या या धावफलकावरती जोडली जाते. 7 झालीत आणि यावेळेला मात्र इथे जस्ट कट केला आहे आपल्या ऑफ साइडला आणि धावसंख्या झाली ती मात्र आता 8 धावा. लेफ्ट आर्म फलंदाज आहे आपल्या कव्हरच्या दायऱ्यामध्ये त्यांनी हा धाव यावेळेला बघा. हॅलो, अरे डीजे माईक सेल तर मागव ना बाबा. डीजे सेल मागवणारच का नाही? हा, ओ आणि यावेळेला बघा, यावेळेला नक्कीच 1 बाउन्स चेंडू होता. वाटलं होतं की सुरेख झेल होता पण काय 1 बाउन्स टिपला होता. वा चेंडू तो नक्कीच पकडला होता चेंडू. झेल 1 बाउन्स पण एकच धावा. अच्छा, एक पण धाव नाही, सॉरी. आणि आणि नॉन स्ट्रायकरला धावची बाद झालेला फलंदाज नक्कीच जयेश. मालक 11 संघाचा हा फलंदाज बाद. तीन चेंडू, एक षटक पूर्ण, 3 चेंडू, 3 टू गो नाव. धाव संख्या 8. हो आणि ह्या वेळेला एकच धावा. दोन ओव्हर पूर्ण, धाव संख्या 11 आणि एक गडी बाद.
आणि अत्यंत खडतर आता बघूया कशा प्रकारे तो पार पाडला जातोय, विजयाच्या कसं समीप आणलं जातंय. आव्हान बघूया आयदर स्वीकारलं जातंय का ते दूर सारलं जातंय. हो, आणि यावेळेला नक्कीच चांगल्या प्रकारची विकेट किपिंग केली आहे क्षेत्ररक्षकाने. नक्कीच वन टू गो नाव. वन टू. अच्छा, सॉरी, ओव्हर झाली. ₹3,000 रोख दिले जाणार चौक्याला. खांबाच्या अलीकडे जरी असला असता ना तर निश्चित हा चौकार होऊ शकला असता. थोडक्यात मिस ₹3,000. लास्टचा चेंडू आहे.
हॅलो. आता ह्या सामन्याचं पारडं ना अवेळी पडलेला पाऊसच फिरू शकतो बरं का. हो यावेळेला बघा चांगला पंच, चांगला स्ट्रोक ऑफ साईडला कव्हरच्या मधून ट्रॅव्हल होतोय चेंडू अगदी डीप लॉंग ऑफला पकडला जातोय पण मात्र एकच धावा आणि जय भवानी इथे रॉयल चेंबूर विन झाले मालक 11च्या अगेन्स्ट मध्ये.